माननीय मंच आणि आदरणीय माझ्या सगळ्या ज्येष्ठ कनिष्ठ मित्रांनो, काही गुरुजनी इथे बसलेले आहेत. सर्वप्रथम डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम भाऊ यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल. बरंच काही बोलावंसं वाटतंय, पण 3 मिनिटाच्या अवधीमध्ये काय मांडावा मोठा प्रश्न आहे. डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांची मला जी काही साथ लाभली, माझ्या वडिलांच्या अल्झायमर या रोगामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सुंदर साथ दिली, जे समजून सांगितलं, इतक्या प्रेमाने सगळं, केवळ औषध नाही दिलं, प्रेमाने जे आम्हाला सांभाळून घेतलं, पूर्ण कुटुंबाला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील. त्या प्रोसेसमध्ये त्यांना जवळून पाहता आलं आणि त्यांचं इतके त्यांच्याकडे येत राहतात, दिवसभर ते त्या पेशंट्समध्ये राहतात आणि तरीही चेहऱ्यावर हसू असतं, हे त्यांचं वैशिष्ट्य बघितलं. आणि मी सतत त्या दवाखान्यात राहता राहता माझ्या लक्षात आलं की या हसण्यामध्ये आणखी एक दुसरा हसरा चेहरा आहे, तो म्हणजे नम्रता वहिनींचा. त्यांनी ज्या पद्धतीने, सुंदर पद्धतीने त्यांना साथ दिली हा शब्द मला फार छोटा वाटतो खरं म्हणजे, कारण ज्या पद्धतीने त्या त्यांच्या सोबत असतात, ठामपणे उभे असतात, मोटिवेट सुद्धा करत असतात. कारण मी काही मित्र बघतो, अतिशय खूप उर्मी असते त्यांच्यामध्ये, खूप काही करण्याचं त्यांचं धाडस असतं, त्यांच्यात क्षमता असते, पण त्यांची बायको तुटतपर्यंत, फाटतपर्यंत शर्ट ओढून ओढून त्यांचं व्यक्तित्व खुळून टाकतात. अशा या काळामध्ये नम्रता वहिनींचं योगदान अतिशय मोलाचं आहे. आणि कुठलंही सामाजिक काम करत असताना बायकोचं योगदान किती महत्त्वाचं असतं मी वडिलांच्या निमित्ताने, आईच्या निमित्ताने सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या दोघांचंही या पद्मश्रीमध्ये योगदान आहे असं मला वाटतं आणि तुमच्या दोघांचंही त्याबद्दल अभिनंदन करतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला सतत होत राहील ही मी अपेक्षा पण बाळगतो. जसं मागे सुवर्ण महोत्सवाच्या वेळेस जीवन विकास विद्यालयाचा जो सुवर्ण महोत्सव होता जीवन शिक्षण मंडळाचा, त्यावेळेस सरांची, चंद्रशेखर मेश्राम यांची, अनिल गोविंदानी आणि मी अशी मुलाखत घेतली होती. डॉक्टर सुरेश मेश्राम सुद्धा त्यावेळेस होते. त्यावेळेस त्यांनी काही शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल व्हावे याबद्दलही फार चांगली मांडणी केली होती. डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की सिलेबस अतिशय कमी असावा. कारण मॅडमनी जसं सांगितलं की आधीचे शिक्षक खूप लक्ष देत होते विद्यार्थ्याकडे, लक्ष देता येईल एवढा सिलेबस पण होता. आज इतका फास्ट सिलेबस होतो आहे, तर तो बदलण्याची क्षमता आपल्यात नाही, ते सरकारमध्ये आहे. त्या पद्धतीनेच पुढेही त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत राहील. आम्हाला ते मार्गदर्शन करत राहतील ही अपेक्षा आहेच. पण येतील मागे मोर म्हणतात तसं आणखी काही अपेक्षा आहे. माणूस मोठा असले की त्यांच्याकडनं आपण अजून खूप खूप अपेक्षा करत जातो. तशी माझी आणखी एक अपेक्षा आहे की वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत, वैद्यक क्षेत्रात आहेतच कार्यरत, सामाजिक क्षेत्रातही आहेत आणि त्यांच्या म्हणण्याला एक से प्राप्त झालेला आहे. जागतिक लेवलवरचं त्यांचं काम आहे. त्यांच्या म्हणण्याला एक से प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या म्हणण्याला एक वजन आहे. एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून आज देशामध्ये जी काही परिस्थिती आहे, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल वगैरे या लोकांनी ज्या पद्धतीने देश उभा केला आणि या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य रुजवली, त्यातल्या सगळ्याच मूल्यांना धोका असला तरी बंधुता या मूल्याला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. माझ्या मित्रांमध्ये मी जेव्हा बोलतो, वो मुस्लिम ऐसा होता है, वो मुस्लिम ऐसा करता है, वो वैसा करता है, या पद्धतीचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे अतिशय वाईट वाटतं. अतिशय लोक द्वेषाने पेटून उठलेले आहे. हा कोणता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे यावर त्यांनी प्रकाश टाकावा आणि हे थांबवण्यासाठी काहीतरी भाष्य करावं एवढी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद.